देशाच्या एकतेसाठी सांस्कृतिक आदानप्रदान अत्यंत आवश्यक आहे असं सांगत भूपेन हजारिका एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रत्यक्ष जगत होते असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले। आसामच्या गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। भूपेन हजारिका यांनी आपल्या स्वरामधून भारताला एकत्र केलं। त्यांना भारतरत्न देऊन आमच्या सरकारनं ईशान्य भारताची स्वप्न आणि स्वाभिमानाचा सन्मान केला, तसंच ईशान्य भारताला देशाच्या प्राधान्यक्रमातही आणलं असं पंतप्रधान म्हणाले। आपल्या भाषणात त्यांनी भूपेन हजारिका यांच्या सांगीतिक कार्याचा गौरव केला, तसंच स्वदेशी वापराचं आवाहनही जनतेला केलं। नवा भारत कुठल्याही परिस्थितीत देशाच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात हजारिका यांची आसामी भाषेतली लोकगीतं अनेक कलाकारांनी सादर केली। या कार्यक्रमात 100 रुपयाच्या विशेष नाण्याचं आणि तिकिटाचंही अनावरण पंतप्रधानांनी केलं।